तिचा मानसिक आजार हा बळावायला लागलेला आहे. बरं, मला तुम्ही सुरुवात तर करून दिलेली आहे. मी हाच प्रश्न घेऊन जातो अतुल लोंढेंकडे. मी भाजपकडे सगळ्यात शेवटी जाणार आहे. अतुल लोंढेजी, त्यांनी मगाशी उद्धव ठाकरेंच्या भेटीबद्दल पण सांगितल्या होत्या, पण ती मविया जेव्हा सुरुवात होत होती तेव्हा हे खरं आहे, उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंसोबत सोनिया गांधींना भेटायला गेले होते. पण तुलना जर का करायची झाली तर सर्वाधिक भेटी आता कोणाच्या होत आहेत? तर एकनाथ शिंदे दिल्लीला जात आहेत आणि त्या भेटी होत आहेत. विरोधी पक्ष याकडे सगळं कसं बघतोय? आपण राष्ट्रीय प्रवक्ते आहात, दिल्लीमध्ये आपल्यालाही राबता आहे. दिल्लीच्या सरकार सत्तेच्या या परिघामध्ये वावरताना तुम्ही कानोसा घेतला असेल तर तुमच्या कानावर काय आलंय? असं आहे की जेवढे काही बीजेपीच्या आश्रयाने म्हणजे आजच्या बीजेपीच्या म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या आश्रयाने जेवढे लोक आहेत तेवढ्यांना चंदनाच्या पाण्याने लेपानी पाय धुवावेच लागतात. हे दिल्लीमध्ये काय पूर्ण देशामध्ये ओपन असलेलं सिक्रेट आहे. ठीक आहे, तो त्यांचा प्रश्न आहे, कोणी चंदनाने पाय धुवावे किंवा चपला डोक्यातून चालावे हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण तुमच्याच खिडकीतून मी आज एक गोष्ट पाहिली वापरून. उदय सामंतजी जे आहे त्यांचं एक वाक्य आहे की सीएम बनण्याकरता, मुख्यमंत्री बनण्याकरता कुवत धमक असावी लागते. माझ्या मते उदय सामंतांकडे आहे, चर्चा पण आहे, त्यांच्याकडे ती कुवत आणि धमक आहे. शिंदेकडे ती राहिली नाही. पण पुण्यामध्ये शिंदे साहेब सकाळी 4 वाजता भेटले असा पण क्लेम झालेला आहे. संजय राऊतांना रोज काही ना काही इकडून बोलल्या जातं. विधानसभेमध्ये पण बोललेलं आपल्याला पाहायला मिळतं. पण रोज त्यांची चर्चा करावी लागते. हे पण तेवढं सत्य आहे. बरं, मला एकनाथ शिंदे साहेब किंवा उद्धव ठाकरे साहेब जे आहेत त्यांचं ते थोडंसं कौटुंबिकच आहे. बरं, पण एक गोष्ट मात्र नक्की प्रसन्न की एकनाथराव शिंदे साहेब जेव्हा त्यांनी बंड केलं आणि सुरत ते गुवाहाटीला गेले त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की अजित दादा आमच्या आमदारांना निधी देत नाही म्हणून मी चाललो आहे. हे माझं जर वाक्यपणी खोटं ठरवलं तर मी राजकारण सोडून. मग त्याच्यानंतर स्क्रिप्ट आली दिल्लीवर, ये क्या फालतू की बकवास कर रहे हो आप, ये कहो की हिंदुत्व छोड दिया. अच्छा. आणि मग त्यांनी त्यांची लाईन बदलवली. हे चेक करून घ्या तुम्ही. बरं, आता पण ह्याच तक्रारी आहेत. शिंदे गटामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे आणि ती अस्वस्थता अशी आहे की आम्हाला निधी मिळत नाही. बरं. आणि दुसरी गोष्ट, इन्कम टॅक्सच्या नोटीस ह्या अशाच येत नसतात प्रसंगात. तुला पण माहित आहे त्याचे पॅरामीटर्स असतात. आणि ज्या लोकांवर यांनी आरोप केले, बंडी भरून बैलगाडी भरून पुरावे आणले, आरोप केले, ईडी इन्कम टॅक्सच्या धाडी करवल्या, इन्कम टॅक्सच्या समोर उभं केलं, त्यांची ईडीची एन्क्वायरी केली, त्या लोकांना एकही नोटीस जात नाही. आणि संजय शिरसाट बिचारे आता ते थोडे पैसे घेऊन बसले होते, त्यांच्यासाठी थोडेफारच पैसे असतील कारण की, आणि त्यांना असं राजासारखं वाटत असेल ना, माझा कुत्रा होता बा, मी बसलोय सिगरेट पिणार, म्हणजे हिंदी चित्रपटामध्ये असं विलनचं. फक्त संजय शिरसाट नाहीत पण थोडं ज्याला डेव्हिल्स ऍडव्होकेट म्हणतात की जो उपस्थित नाही त्याची थोडी बाजू समोर आली पाहिजे. त्या नोटा आहेत हे स्पष्टपणे दिसलेलं नाही. आता सगळे म्हणतायत, एबीपी माझ्यावर सुद्धा दृश्य दाखवलेली आहेत, पण ते पैशाची बंडलं आहेत नोटांची हे दिसलेलं नाहीये. त्यामुळे संशयाचा फायदा आहे तिकडे. नाही ठीक आहे, कावीळ असला म्हणजे होतो प्रॉब्लेम, दिसतात त्या नोटा. बरं, आता ते बसलेले आहेत थाटामध्ये आणि छान सिगरेट वगैरे पिऊन राहिलेले आहेत. ते जुन्या काळी अजित नावाचा एक विलन होता, तशा टाईपचं असं काहीतरी करत राहायचा. हे सगळं ही जी बॉडी लँग्वेज आहे ना, बरं, ही बॉडी लँग्वेज अहंकार, सत्तेचा माज अशा सगळ्या गोष्टी दाखवत असते. म्हणजे महाराष्ट्राला हे अशा पद्धतीनं वागणं जे आहे ते अपेक्षित नाहीच आहे मुळात. आता त्या हॉटेलचं जे आहे विटी हॉटेलचं, त्याची एन्क्वायरी होणार का? 100% नाही होणार. त्या दिवशी आपण बसलो होतो, कारवाई होणार का? 100% नाही होणार. म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी काय करायचा असतो? आदेश द्यायचा असतो. त्यांनी काय केलं? त्यांनी मोकळीक दिली पोलिसांना. म्हणजे मी मारल्यासारखं करतो, तू मार खाल्ल्यासारखा कर. हे जे महाराष्ट्रात चालू आहे, ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती कधीही नव्हती. विरोधकांशी सुद्धा कौटुंबिक संबंध असलेला आणि राजकीय विरोध करत असताना एक संस्कृती जपलेला महाराष्ट्र आम्ही सुरुवातीला जेव्हा राजकारणात आलो 2012-13 मध्ये, ते 3 वर्ष आम्ही पाहिलेले आहे. बरोबर. पण नंतर मग ईडी इन्कम टॅक्सचा वापर करणे, पक्ष फोडणे. मी परत आलो पण 2 पक्ष फोडून आलो, हे स्वतः मुख्यमंत्री मोदी म्हटलेले आहे. मला तुमच्या बोलण्याचा एक रेफरन्स फ्रेम कळली, मी तोच घेऊन पुढे जातो. म्हणजे मला आणखी जाताना मला वसंत मोरेंकडे सुद्धा जायचं, पण मी आता जातोय अवधूत वाघ यांच्याकडे. अवधूतजी, ह्याच्यात एक वेगळाच कंगोरा असा आहे
की शिंदेंची अशी काही अडचण होत असताना कोणा आमदाराच्या काय मारहाणीचं समोर येतंय, कोणा आमदाराचा काहीतरी वेगळाच व्हिडिओ पुढे येतोय आणि आणखी जे काही वादविवाद चर्चा असतील, दिल्लीला कशासाठी गेलेत वगैरे, हे करत असताना भाजप मात्र, अशी चर्चा आहे विधिमंडळाच्या पत्रकारांमध्ये पण असेल, बाहेर सुद्धा आहे, की भाजपसाठी हे फार सोयीचं आहे. भाजप याची छान मजा घेते, आनंद घेतोय, कारण अडचण कोणाची होते? शिंदेंची.